आपण तिथे होतो त्या ठिकाणी व्हिडिओ बनवला, तिथून पुढे गेलो तुम्हाला वळण दाखवला, नंतर मागे आलो तिथनं तुम्हाला हिस्सा दाखवला. तर मी तुम्हाला दाखवतो मी कुठे होतो ते. ॲक्च्युली ही जी आहे ना ही सायदारा इंटरचेंजवर येऊन इथे आपल्याला नागपूरच्या दिशेने जाणारा जो मार्ग बनत आहे तो हा मार्ग आहे समृद्धी महामार्ग. त्यांना मी तुम्हाला दाखवतो मी कुठे आहे ते. इथे रस्त्याची लेवल करत आहेत मस्तपैकी, बघू शकता एकदम जबरदस्त अशी, खूप छान. सायदारा इंटरचेंज होऊन नागपूरला जाताना आमने इंटरनेटसाठी जी कनेक्टिव्हिटी आहे तो हा रस्ता. सर्वप्रथम नवीन वर्ष हार्दिक शुभेच्छा 2026, हॅपी न्यू इयर. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता रस्ता दिसेल कसा ते, इकडे देखील बघू शकता. आणि ॲक्च्युली मी जिथे उभा आहे तो कुक्षे इंटरचेंज आहे आणि आज मी तुम्हाला दाखवते की कुक्षे इंटरचेंजचं काम किती जोरात सुरू होते. ॲक्च्युली इथे सर्व कामे सध्या जोरात चालू आहे. अन्य इंटरचेंजचे कामे बहुतेक झालेले आहे. कुक्षे इंटरचेंज, सायदारा इंटरचेंजचे काम जोरात आहे. तसेच जो आपला अकलोई इंटरचेंज म्हणजे गुजरात दिल्लीवरून येणारा मार्ग आहे जिथे वडपे टेकडे बोलले जातं ग्लोबल कॉम्प्लेक्स, तिथे देखील काम जोरात सुरू आहे. आता मी तुम्हाला दाखवतो ते तुम्ही बघा कसा व्हिडिओ येते. पाहू शकता तुम्ही आज धुकं देखील भरपूर पडलेलं आहे, खूप धुकं पसरलेलं आहे. आणि तिकडे देखील पाहू शकता. मी तुम्हाला पूर्ण डिटेल आता मी सांगतो एक्झॅक्टली काय ते. या ज्या गाड्या येत आहेत या नागपूरच्या दिशेने येणाऱ्या गाड्या आहेत. म्हणजे जे आमने इंटरचेंज आहे इथून 2 किलोमीटर अंतर आमने इंटरचेंज आहे, तिथून ज्या गाड्या येतात त्या आत्ताच्या घडीला ज्या गाड्या सुसाट येतात त्या इकडून मुंबई ठाणे भिवंडीच्या दिशेने जातात. परंतु तुम्ही पाहू शकता की इथं जे आहे तो रस्ता दुभागला गेलेला आहे. पाहू शकता हा जो रस्ता हा मुख्य रस्ता आहे आणि इथून एक पुन्हा चढ गेलेली आहे रस्त्याची. जे तुम्हाला आता इतक्या डिटेलमध्ये मी सांगत आहे, व्हिडिओ कदाचित मोठा होऊ शकतो. हे बघा हा जो हा मुख्य रस्ता आहे, हा जो आहे हा मुख्य रस्ता आहे जिथनं गाड्या येतात आमने इंटरचेंजच्या ठिकाणाहून. आणि इथून जेव्हा रस्ता पुढे जातो हा बघा इथून आहे ना रस्ता पुन्हा हे बघा ही वळण आहे, इथून रस्ता दुभागला जातो. हा बघा हा मुख्य रस्ता आता इकडे जातं आणि हा जो बाजूचा रस्ता तुम्ही पाहू शकता. तर सांगायचे तात्पर्य असे की इथे काम सुरू आहे कुक्षे इंटरचेंजचे आणि तुम्ही आता इथून जाता मुंबईच्या दिशेने ठाण्याच्या दिशेने. तर जेव्हा हे पूर्ण काम पूर्ण होईल कुक्षे इंटरचेंजचा, इकडे देखील खूप मोठा भराव टाकला सायदारा इंटरचेंजकडे जाणारा मार्ग आहे. तर जेव्हा हे पूर्ण रस्ता तयार होईल त्यावेळेस तुम्हाला आत्ता मी जो रस्ता दाखवते हा जो रस्ता दिसत आहे या रस्त्याने जाणे आणि मग पुढे वरचा घेऊन इथे काम सुरू आहे. इथनं या ब्रिजवरनं जाणे, हा जो ब्रिज आहे कुक्षेंटीचा या ब्रिजवरनं जाऊन तिथे उतरणं आहे. तिथून सायदारा म्हणजे हा ब्रिज लांबल्याचा घासेल सायदारा इंटरचेंजपर्यंत, जो सायदारा वेरासन लॉजिस्टिक्स आहे तिथपर्यंत. आणि तिथून उतरून मग तुम्हाला मुंबई ठाण्याच्या दिशेनं म्हणजे आत्ताच्या घरी इथे जाणार, कालांतराने इकडून फिरून जावे लागणार आहे. हा कुक्षे इंटरचेंजचा एरिया तुम्ही पाहू शकता, खूप मोठे काम सुरू झालेले आहे आणि इथून जे इथं मोठं वळण राहणार आहे. मी तुम्हाला आता थोडा पुढे जाऊन पण दाखवतो वळण किती येते आणि त्यानंतर मी मागची बाजू दाखवतो आणि मागे देखील काय चालू ते देखील मी दाखवतो. चला जाऊयात पुढे. पाहू शकता रस्ता दुभागलेला. आपण इथे उभं होतो एक्झॅक्टली ब्रिजच्या खालती. तिथून आपण पुढे आलेलो मी तुम्हाला दाखवायला की इथे पुन्हा रस्ता दुभागला गेलेला आहे. या ज्या गाड्या चालल्या आहेत त्या आता जरी मुंबई ठाणे पुढे त्या दिल्ली गुजरातसाठी हा रस्ता वापरण्यात येणार आहे, जे डायरेक्ट नागपूर आमनेवरून येतील. आणि हा जो रस्ता आहे जसं की मी तिथं बोललो तिथनं आपल्याला वळण घेणे, हा बघा पाहू शकता हा रस्ता इथून वळण घेतोय. दिसायचं इथून वळण घेऊन मग पुढे इथे पण रस्ता तयार आहे. इथून पुढे आता इथे भराव टाकायचं काम सुरू आहे. हा भराव टाकला आहे आणि हा ब्रिजवरनं आपण मग पुढे तिकडे त्या दिशेला उतरून सायदारा मार्गे आपण मुंबईला ठाण्याला जाणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता इकडे इथे कसे वळण दिले ते. त्याच्यापासून तुम्हाला अजून एक रस्ता दिसेल, हा जो मधला गॅप आहे, हा जो मधला गॅप आहे हा एक रस्ता दिसेल जो चालू आहे. तो रस्ता कुठला तो मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण मुंबई ठाण्याहून येऊ त्यावेळेस आपल्याला दिल्लीला गुजरातला जायचं असेल तर सायदारा इंटरचेंज याच्या मागे सायदारा इंटरचेंजचे काम सुरू आहे. तिथनं जेव्हा आपण सायदारा इंटरचेंजवर या ब्रिजवरती येऊ
या ब्रिजवरनं आपण असे वळण घेत, हा रस्ता नाही, याच्या बाजूला तो रस्ता आहे, तो रस्ता तिथे एक व्यक्ती चाललेला आहे, लाल शर्ट घातलेला, झूम करून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हा जो रस्ता वळण दिसतो, या मागे जो रस्ता बनत आहे तो, तर त्या ठिकाणाहून उतरून आपल्याला सरळ या रस्त्याला तो कनेक्ट होणार आहे. हा जो रस्ता आहे आता, या रस्त्याला तो रस्ता कनेक्ट होणार आणि मग तो सरळ आपल्याला गुजरात दिल्लीच्या दिशेने आहे. त्याच्या बाजूला अजून एक खाली रस्ता तयार होतो आहे, तो इथे जे गुजरातचे वेअरहाऊस आणि लॉजिस्टिकचं यांच्यासाठी कुठला पर्याय नसल्यामुळे या बाजूला अजून एक खाली रस्ता तयार होतो आहे, तो त्यांच्यासाठी एंट्री एक्झिट राहणार आहे. आता आपण ना याच्या मागच्या बाजूला जाऊयात आणि तिथे पाहूयात नक्की काय सुरू होते. चला बघा, आत्ता आपण या ठिकाणी उभे होतो, तिथून पुढे गेलो, तिथनं जे वळण आहे ते पाहिलं आणि ही मागची बाजू आहे. तुम्ही बघू शकता इथे कामे कसे झाले ते खूप उंच होता. मी आठवड्याबरोबर इथला व्हिडिओ अपलोड केलेला, तेव्हा इथे मातीचा भराव टाकायचे काम सुरू. आज पाहू शकता किती उंच भराव टाकलेला आहे, पूर्ण काम झालेलं आहे आणि हा मुख्य राहणार आहे. जेव्हा आपण बघा तिथे देखील काम झालेलं आहे, एक भिंत बांधली गेलेली आहे, तो पूर्ण रस्त्यातनं वळण येईल त्या मार्गाने, म्हणजे जेव्हा येणार तर चला येईल दिल्ली गुजरात मार्गाने, तिथून जो हा वळण घेऊन मला ते इथून पुढून नाशिकला शहापूरला जाण्याचे वळण राहील त्या रस्त्यासाठी, किंवा मुंबईला जाण्यासाठी. मुंबईला जाण्यासाठी आपल्याला तिथनं जेणे जे वळण राहील ती ज्या ब्रिजवरून आहे, ब्रिजच्या बाजूने तिथून खालतून जाणं आहे. ॲक्च्युली हे ड्रोनच्या मार्फतच समजले असते आणि तिकडे जायला आता ॲक्च्युली इथे आपल्याला वेळ नाही, परंतु मी आज फक्त एक छोटंसं इथे दाखवतोय तिकडे काय. मी उद्या किंवा परवा 2 दिवसात कदाचित पुन्हा तिथे जाईल आणि तिथला जो पूर्ण व्हिडिओ तो मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवल. 8-10 दिवसापूर्वी मी दाखवला होता तुम्हाला तो व्हिडिओ एक्झॅक्टली काय आहे ते. काल आपल्याकडे आपली मराठी नेहमीच वेगवेगळे अपडेट्स घेऊन येतो. आज देखील आलेलो आहे. आज मी कुक्षे इंटरनेट या ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहू शकता कुक्षे हा ब्रिज केव्हा तयार झाला आहे आणि त्यामुळे हा जो रस्ता आहे सध्या तात्पुरता स्वरूप चालू दिलेला आहे. तो पाहू शकता इथे हा जो मार्ग आहे हा पूर्ण म्हणजे जेव्हा गुजरात दिल्लीहून आपण येऊ त्यावेळेस तिथून जर आपल्या मुंबईला जायचं असेल तर तिथनं येणे आणि तिथून येऊन मग हा रस्ता पुढे ही जे गाडी दिसते डंपर येताना हा वळण आणि हा ब्रिज एकत्र जोडला असेल, तिथून मग सायदारा इंटरचेंजला उतरून मग मुंबई ठाण्याच्या दिशेने जावे लागणार आहे. आज आपल्याला एक छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. कुक्षे इंटरचेंज दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, ॲक्च्युली हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि त्याचा एक्सेस सध्या आपल्याला नागपूर मुंबईसाठी करायला मिळत आहे. नागपूर मुंबईसाठी जे मुख्य एंट्री राहणार आहे ते जे काम सुरू आहे बघा ही राहणार आहे. आज आपल्याला आपली मराठी हे बघा सायदारा इंटरचेंजचे सुरू असलेले काम तुम्ही विश्वास पण नाही करू शकत. मी आत्ता ह्याच ठिकाणी होतो आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे. मी तुम्हाला दाखवतो मी कुठे होतो ते. ॲक्च्युली ही जी आहे ना ही सायदारा इंटरचेंजवर येऊन इथे आपल्याला नागपूरच्या दिशेने जाणारा जो मार्ग बनत आहे तो हा मार्ग आहे समृद्धी महामार्ग. त्याला मी तुम्हाला दाखवतो मी कुठे आहे ते. मी तुम्हाला व्हिडिओ बोललो होतो की येत्या काही दिवसात मी बनवेल या साईडचा व्हिडिओ, परंतु राहिला नाही गेला आणि माझ्याकडे थोडा वेळ असल्या कारणाने मी पुन्हा वरती आलेलो आहे. तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवावं. सायदारा इंटरचेंज होऊन नागपूरला जाताना आमने इंटरचेंजसाठी जी कनेक्टिव्हिटी आहे तो हा रस्ता तो हा मार्ग जो बनत आहे. आणि जसे की मी तुम्हाला बोललो हे बघा आपण तिथे होतो त्या ठिकाणी व्हिडिओ बनवला, तिथून पुढे गेलो तुम्हाला वळण दाखवला, नंतर मागे आलो तिथनं तुम्हाला हिस्सा दाखवला आणि आता हा व्हिडिओ. ही जी कनेक्टिव्हिटी ही आपल्याला नागपूरच्या दिशेने घेऊन जाणारी आहे. सायदारा इंटरचेंजच्या ठिकाणाहून येणारा हा वळण आहे. आणि जसे की मी तुम्हाला अगोदर बोललो तिथे एक मोठी गाडी दिसते ती गुजरात दिल्लीहून आल्यावर कनेक्टिव्हिटी राहील ती इकडे सायदारा इंटरचेंजला उतरून तिथून मग मुंबई ठाण्यासाठी राहणार आहे. त्या ठिकाणचा व्हिडिओ मी त्या काही दिवसात करेल. तिथे जाण्यासाठी पर्याय दिसत नाही मला, परंतु मी बघेल जसा वेळ भेटेल तसा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. खास आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. नेहमीच वेगवेगळे अपडेट वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. इथे एक लेवल करण्यात आलेली आहे. इथे रस्त्याची लेवल करत आहेत मस्तपैकी बघू शकता एकदम जबरदस्त अशी खूप छान. गुजरात दिल्लीहून येणारा मार्ग ही गाडी चालू होती बघा तो इथून पूर्ण ते बघा बाईक गेली यार
म्हणजे इथून रस्ता आहे आपल्याला तिथे जायला. तिथे देखील जाऊन पाहूयात आपण. चला बघूयात तिथपर्यंत कसं. आता एक बाईक चालले, आपण देखील जाण्याचा प्रयत्न करूया. जसे की मला गुजरात दिल्लीहून आल्यास मुंबईला जाण्याआधी जे वळण राहणार आहे ते तिथनं ते मागून मी दाखवलं. ते आता मी ऑन द स्पॉट जागेवर आलो आहे. तिथे झूम केलं दिसेल इथून जे आता सध्याच्या घडीला जे नाशिकवरनं गाड्या आहेत त्या इथे उतरत आहेत आणि तिथून भुयारी मार्गातून आपल्या ठाणे भिवंडीच्या दिशेने जातात. पण पुढे जेव्हा हे म्हणजे टेकडीवरचं देखील काम सुरू होतं, ते देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला अगोदर पाहू शकता. तिथून आल्यावर पुढे म्हणजे अकलोली इंटरचेंज गुजरातहून आल्यावर या ठिकाणी वळण राहणार आहे. तुम्ही पाहू शकता एक ट्रक आहे इथे पाहू शकता. तो ज्या ठिकाणी आता आला तिथून हे वळण राहणार आहे. ते इथून पुढे असं वळण घेऊन पुढे सायदारा इंटरचेंज याच्या मागे तिथपर्यंत जाणार आहे. तर मी तुम्हाला आता पूर्ण हा व्हिडिओ दाखवतो. कामे सुरू ते देखील तुम्हाला दिसेल. इथे पाहू शकता बोर्ड लागला आहे नागपूर नाशिकचा ते 2 किलोमीटर अंतर. म्हणजे इथून 2 किलोमीटरवर आमने इंटरचेंज आहे. काच आपल्या मराठी.